नुकतेच 10वी आणि 12वीचे निकाल लागलेत। यात अर्थातच 90 पार टक्के मिळवणाऱ्यांचा बोलबाला राहिलाय। पण या 90% वाल्यांपेक्षाही यंदाच्या निकालात काही 10 नंबरी निकाल हे भाव खाऊन गेलेत। अशाच 10 नंबरी निकालवाल्यांचेच हे काही अतरंगी किस्से। नमस्कार, मी मनश्री पाठक, TV9 वेब मध्ये तुमचं स्वागत। 10 नंबरी किस्सांमधला पहिला किस्सा आहे बीडच्या परळीतला। परळीतल्या डाबी गावचा कृष्णा मुंडे हा सध्या डाबीकरांसाठी हिरोपेक्षा कमी नाहीये। कारण कृष्णा हा सातत्याने गेली 10 वर्ष 10वीच्या परीक्षेत नापास होत राहिला। पण चिकाटी या एकमेव गुणावर त्यानं पुन्हा 11व्यांदा 10वीच्या परीक्षेचा फॉर्म भरला आणि गेल्या 10 वर्षांचा वनवास संपून अखेर कृष्णा पास झाला। शोध लागत नाही तोवर प्रयोग करतच राहणाऱ्या एडिसनशी सध्या या कृष्णाची तुलना होतीये। त्यामुळे 11व्यांदा का होईना पण पास झाल्याचा शिक्का लागलेल्या या कृष्णाचं कौतुक अख्ख्या गावानं त्याची मिरवणूक काढत केलंय। कृष्णा पास झाला हे समजताच गावात परातीतून साखर वाटली गेली। मोलमजुरी करणाऱ्या कृष्णाच्या अशिक्षित आईवडिलांसाठी हा दिवस कुठल्याही सणापेक्षा कमी नव्हता। दुसरा किस्सा आहे उरणच्या चिरनेर गावचा। या गावात सार्थक नारंगीकर या पठ्ठ्याशी त्याच्या दोस्तांनी पैज लावली होती। दिवस मोबाईल मध्ये गुंग असणारा हा सार्थक पास होणार की नाही अशा पैजा लागल्या होत्या। अखेर पैज सार्थकच जिंकला आणि वर्षभर मोबाईल मध्ये गेम खेळूनही गड्याचा 10वीचा गेम 50% पोहोचला आणि तो पासही झाला। पण 50% मिळवलेल्या या सार्थकचे दोस्त मात्र दोस्तीला 100 नंबरी निघाले। पैज हरल्यानंतर सुद्धा या दोस्तांनी आपल्या पास झालेल्या मित्राची थेट JCB वरनं वरात काढली आणि ती सुद्धा ढोल ताशांच्या गजरात। दोस्ती असावी तर ही अशी। आता जाऊया जालन्यामध्ये। जालन्यातल्या अंबड मधल्या वडी गोत्री या गावातल्या साई प्रसाद खेडेकरचा विक्रम सुद्धा काही कमी नाहीये। 1 मार्क ना जादा ना कमी। 10वीच्या परीक्षेत साई प्रसादनं प्रसाद मिळाल्यासारखेच तंतोतंत 35% मार्क मिळवले। इतकंच नाही तर या पठ्ठ्यानं गणित असो, मराठी असो, भूगोल, इंग्रजी, इतिहास या सगळ्याच विषयांमध्ये कुठलाही भेदभाव न करता अगदी समान न्यायानं बरोबर 35 मार्कच मिळवले। या पराक्रमाबद्दल रस्त्यावर केक कापून त्याचा सत्कार करण्यात आलाय आणि आपल्या नातवाचं हे यश त्याच्या आजीने सुद्धा सेलिब्रेट केलंय आणि सर्वच विषयास 35% पाडून पोटापुरते 35% मिळवणाऱ्या आपल्या नातवाला या आजीबाईंनी चक्क मोबाईल गिफ्ट केलाय। बोर्डाच्या परीक्षा आल्या की चर्चेत येतो तो लातूर पॅटर्न। यंदा सुद्धा लातूर पॅटर्नची जोरदार हवा आहे। राज्यात एकीकडे पोटापुरते पासिंगपुरते 35% मिळून खुश होणारे विद्यार्थी आहेत, तर दुसरीकडे अगदी पैकीच्या पैकी 100% मिळवणारे तब्बल 123 जण एकट्या लातूरमध्ये। त्यामुळे यंदा सुद्धा लातूर पॅटर्न हा 100 नंबरी ठरलाय। ग्रामीण भागात हे चित्र आहे, तर ठाणे शहरातल्या खासगी क्लासेसनं सुद्धा आता 90% मिळवलेल्या त्यांच्या विद्यार्थ्यांच्या मिरवणुका काढायला सुरुवात केली आहे। ठाण्यातल्या वागळे पडवळ परिसरात एखाद्या लग्नाची वरात असावी अशा ढोल ताशांच्या गजरामध्ये विद्यार्थ्यांच्या मिरवणुका निघाल्या आहेत। सध्या गाजत असलेल्या पुणे अपघात प्रकरणातला आरोपी वेदांत अग्रवाल हा सुद्धा 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेत 60% मिळाले म्हणून पार्टी करायला पब मध्ये गेला होता आणि त्या 60%चा आनंद नंतर काय भावात पडला ते तर जगजाहीरच आहे। तर असो, 10वीच्या निकालाचे हे काही अतरंगी 10 नंबरी किस्से। दरवेळी कौतुक आणि चर्चा 90% वाल्यांचीच व्हावी असं थोडंच आहे। 10वीच्या निकालाचे हे 10 नंबरी किस्से ऐकून तुम्हालाही तुमच्या 10वीच्या परीक्षेचा किस्सा आठवतोय? आठवत असेल तर कमेंटमध्ये शेअर करायला विसरू नका। नमस्कार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।